लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी पडसाद कर्णबधीर विद्यालय हे आशेचा किरण आहे। शाळेच्या संस्थापिका सुचेता सौंदाणकर यांनी 30 वर्षांपूर्वी कर्णबधीर विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पडसाद कर्णबधीर विद्यालयाची स्थापना केलेली। 30 वर्षांपूर्वी लावलेलं इवलस रोप आता वटवृक्षात रूपांतरित झालं। कर्णबधीर विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, इतर मुलांप्रमाणे सामान्य जीवन जगण्यासाठी त्यांचे प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत। त्यामुळे अल्पावधीतच शाळेला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे। ज्ञानदानासोबतच कर्णबधीर विद्यार्थ्यांना बाहेर लाखो रुपयांचे मिळणारे मशीन्स या ठिकाणी मोफत उपलब्ध करून दिले जात आहे आणि त्यांच्या या कामात डॉक्टर शंतनू सौंदाणकर यांचा सुद्धा तितकाच मोलाचा वाटा आहे। असं म्हणतात की तुम्ही निस्वार्थी भावनेनं काम केलं तर त्याचे चांगले फळ सुद्धा तुम्हाला मिळते आणि म्हणूनच की काय प्रसिद्ध समाजसेवी मॅक्सेस पुरस्काराने सन्मानित डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी पडसाद कर्णबधीर विद्यालयाला सदिच्छा भेट देऊन मुलांचा आनंद द्विगुणित केला। यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी, पालक आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मुख्य म्हणजे सर्व कर्णबधीर विद्यार्थ्यांना डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्याशी थेट संवाद साधता आला। विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांची प्रकट मुलाखत देखील घेतली। त्यांच्या आयुष्याविषयी, कार्याविषयी माहिती जाणून घेतली। डॉक्टर आमटे दाम्पत्यांनी सुद्धा मनमोकळेपणानं मुलांच्या सर्व प्रश्नांची हसत खेळत उत्तरं दिली। यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा ओसंडून वाहत होता। डॉक्टर शंतनू सौंदाणकर यांनी शाळेविषयी आणि शाळेतील उपक्रमांविषयी यावेळी माहिती दिली। 30 वर्षांपासून सतत कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी निस्वार्थी भावनेनं काम करत असल्याबद्दल डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे आणि डॉक्टर शंतनू आणि शाळेच्या संस्थापिका सुचेता सौंदाणकर यांचं भरभरून कौतुक केलं। कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सुनील सौंदाणकर, तन्मयी सौंदाणकर, डॉक्टर अनिल चौधरी, डॉक्टर अभिषेक पिंपराळकर तसेच शाळेच्या शिक्षकांनी अथक प्रयत्न केले। नमस्कार नाशिककर, आपल्या सगळ्यांना पडसाद ही संस्था ज्ञात आहे, जी कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी गेले 35 वर्ष पुनर्वसनाचं आणि ज्ञानदानाचं काम करते। आज पडसादच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहावा असा क्षण आज सगळ्यांनी अनुभवला। आज पडसादमध्ये प्रख्यात समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि सौ मंदाकिनी आमटे यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी प्रमुखतः जे आपले कर्णबधीर विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन केलं। त्याचबरोबर ज्या सुविधा पडसाद थ्रू आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो आहे किंवा ज्या घटकांपर्यंत आपण पोहोचवतो आहे त्याची विचारपूस केली। त्याचबरोबर त्या जाणूनही घेतल्या आणि मुलांनी जो त्यांचा इंटरव्ह्यू घेतला यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या त्यांच्या जीवनात झालेल्या आहेत त्या पण उलगडल्या गेल्या आणि एक अतिशय मी म्हणेल रोमहर्षक असा हा क्षण होता सगळ्यांसाठी आणि सगळ्यांनीच याचा खूप जास्त प्रकारे जो आहे तो आनंद घेतलेला आहे। या माध्यमातनं ते जे कार्य करत आहेत आणि त्यांचं जे खूप मोठं जे कार्य आहे त्यासाठी भेट देण्यासाठी त्यांनी आपल्या कर्णबधीर विद्यार्थ्यांना एक निमंत्रण दिलेलं आहे आणि काही काळातच आपल्या संस्थेतले जे विद्यार्थी आहेत ते तिथे भेट देणार आहेत। मला असं वाटतं की बरेच लोक समाजकार्य करत असतात, पण एक साधं राहणीमान आणि त्याच्यातनं आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो याची अनुभूती आज खऱ्या अर्थाने पडसाद संस्थेने घेतली आणि सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या शिक्षकांना आणि जे आमचे सगळे संस्थाचालक आहेत त्यांना यातनं खूप प्रेरणा मिळालेली आहे आणि खूप काही शिकायला मिळालेलं आहे। या भेटीबद्दल अजून काय बोलावं, ही शब्दात जी भेट आहे ती सांगणं हे पण मला खूप कठीण जातंय। परत एकदा संपूर्ण आमटे कुटुंबाचं आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून पडसाद संस्थेला भेट दिली आहे। रवी कोट्टेवार, नाशिक न्यूज, नाशिक।